नमस्कार छोट्या वैज्ञानिकांनो आणि अंतराळ प्रेमींनो. पुन्हा एकदा तुमचं आपल्या भन्नाट अंतराळ सफरीमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक अशी चमचमीत नेब्युला जी अगदी जादूच्या क्रिस्टल बॉलसारखी दिसते. तुम्हाला या क्रिस्टल बॉलमध्ये काय दिसतंय? आजच्या चित्रात दिसत आहे NGC 514, ज्याला क्रिस्टल बॉल नेब्युला असे म्हटले जाते. हे सुंदर चित्र हवाईमधील माउना केआ पर्वतावर असलेल्या जेमिनी नॉर्थ दुर्बिणीने टिपले आहे. ही नेब्युला पृथ्वीपासून सुमारे 1500 प्रकाशवर्ष दूर आहे. तिचा शोध प्रसिद्ध वैज्ञानिक विल्यम हर्शल यांनी 1790 मध्ये लावला होता. पण ही नेब्युला तयार कशी झाली? जेव्हा एखादा तारा खूप जुना होतो तेव्हा तो रेड जायंट म्हणजेच लाल महातारा बनतो. यानंतर तो आपले बाहेरील वायू अंतराळात फेकून देतो. हे वायू त्या ताऱ्याच्या अतिशय गरम केंद्रामुळे तापतात आणि चमकू लागतात. आणि तयार होते अशी सुंदर चमचमीत नेब्युला. आता नीट बघा. क्रिस्टल बॉल नेब्युलाचा आकार थोडासा विचित्र आणि असमान दिसतो. आणि त्यातच दडलेलं आहे एक मोठं अंतराळ रहस्य. या नेब्युलाच्या मध्यभागी दिसणारा चमकदार तारा एकटा नाही. त्याच्यासोबत अजून एक साथीदार तारा आहे. हे दोन्ही तारे सुमारे 9 वर्षाच्या कालावधीत एकमेकांभोवती फिरतात. त्यांच्या या फिरण्यामुळे आसपासच्या वायूंना वेगवेगळे आकार मिळतात. पण ही सुंदर नेब्युला कायम राहणार नाही. सुमारे 10,000 ते 25,000 वर्षांनंतर ताऱ्यांमधून येणाऱ्या शक्तिशाली स्टेलर विंड्समुळे ही नेब्युला हळूहळू विरून जाईल. मित्रांनो, अंतराळ किती अद्भुत आणि रहस्यमय आहे ना? जर तुम्हाला अशाच मजेदार आणि ज्ञानाने भरलेल्या अंतराळ सफरी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अंतराळ रहस्यासोबत. तोपर्यंत आकाशाकडे बघत रहा आणि जिज्ञासू रहा. धन्यवाद मित्रांनो.